मी पहिले प्रोडक्शन मध्ये काम की भयंकर तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. इंडस्ट्री जे कंपनीज वगैरेचं परफेक्ट नॉलेज घेणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला आज जरी सिरियस नसेल, कारण की जे लोक ग्रॅज्युएशनला आहेत, जे लोक 10वी-12वीला आहेत त्यांना कळणार नाही, कारण की ते लोक वेगळ्या ड्रीम्स मध्ये असतात, वेगळ्या दुनियेमध्ये असतात. एक सगळी इमॅजिनरी दुनिया आहे जी आपण एज्युकेशन सिस्टम मध्ये शिकत असतो ना, ती सगळी इमॅजिनरी दुनिया आहे. प्रॅक्टिकल याच्यामध्ये आल्यानं तेव्हा तुम्हाला कळतं. प्रॅक्टिकल मध्ये येण्याच्या अगोदर ना तुम्हाला कोणीच काय सांगणार, तुम्हाला सजेशन कसे असतात माहिती आहे का? जेव्हा आपण कॉलेजमध्ये काय नाही रे कंपनीत काय खरं नाही, घरी ना तू शेती कर, शेतीमध्ये असा फायदा नाही रे, कंपनीमध्ये असं हे बोलण्यासाठी. पण जे लोक खेड्यातले शहरातले आहेत त्यांना एकदा तरी MIDCचा भाग व्हावाच लागतो. ज्यांची परिस्थिती दही गडगंज आहे, पैसे अडके सगळे भरपूर लोकांना काही प्रॉब्लेम नाही, पण गरीब घरच्या पोरांना तर एकदा तरी MIDCचा भाग व्हावाच लागतो. काही करू, जो एकदा इथे MIDC मध्ये आला तो पुन्हा जात नाही. MIDC वाईट नाही, जसे लोक बोलतात कॉर्पोरेट लाईफ वेगळी. मी तुम्हाला एक क्लिअर करून देतो, IT सेक्टर वेगळे आणि MIDC वेगळी. बरं, MIDC जी मॅन्युफॅक्चरिंग फील्ड आहे खूप IT पेक्षा खतरनाक. इथं टिकणं खूप महत्वाचं. जो टिकून गेला. तर मी तुम्हाला ह्यासाठी हे सगळ्या गोष्टी सांगतोय, कारण की मी जेव्हा कंपनीमध्ये आलो तर मला कोणी सांगितलं नव्हतं ऍक्च्युअली डिपार्टमेंटमध्ये कुठलं जायचं तेच मला माहिती. मी पहिले प्रोडक्शन मध्ये काम, 1 वर्ष प्रोडक्शन मध्ये काम केलं. जेव्हा तुम्ही ज्युनियर लेवलला प्रोडक्शन मध्ये काम करतात, ऑपरेटर लेवलमध्ये, की भयंकर तुम्हाला त्रास सहन करावा लागतो.